जसं साहेब तुम्ही आता म्हणले, हां. की टोमॅटोला हा ग्राफ्टिंग मध्ये बेस वांग्याचा आहे, बरोबर? बरोबर. झेंडूला हा बेस कशाचा असणार? ते आपण ट्रायल आहे. आता ह्यात सगळा वांग्याचाच बेस असतो. वांग्याचाच. सगळा टोटल ग्राफ्टिंगमध्ये म्हणजे थोडक्यात वांगं जे मूळ आहे, हां. ते प्रत्येक म्हणजे मोसमला चालणार आहे का कसं आता काय? आता तुम्हाला सांगू का, तुम्ही जर जंगली वांगं कुठं बघितलं, हं, तर जंगली वांग्यावर तुम्ही जर बघितलं तर रोग कमी असतो हं. आणि त्याची जीवनमान आहे ते जास्त असतं. अच्छा. हां. मग ह्यासाठी आपण ग्राफ्टिंगला वांग्याचं निवड केलेलं आहे. हं, हं. म्हणजे संशोधकांनी. अच्छा, अच्छा, अच्छा. हां. मग आता फक्त एक आहे, की ह्या जंगली वांग्यामध्ये 4-5 प्रकारची वांग्याची व्हरायटी आहेत. हं, आता ते झेंडूवर कुठला ग्राफ्ट सक्सेस होतोय, हं. हे आपण आता ह्यावर्षी बघायचं आहे अच्छा. आणि ज्याचा आपल्याला सक्सेस रेशो चांगला मिळेल, हं. त्या वांग्याच्या बेसवर आपण झेंडू ग्राफ्टिंग करायचं आहे. अच्छा. मग आता आपण 3 व्हरायटीवर आपण झेंडू ग्राफ्ट केलेला आहे. सरासरी समजा हे वांग्याचं एक तरू हां, ₹1 पडतं. हां, तर हे जे ग्राफ्टिंगचं तरू आहे, हां. ते हे शेतकऱ्यांना कितीला पडतंय? आता हे टोमॅटो तोडून आपण 9 ते 10 रुपये विकतोय. पण ह्याचे 2 फायदे आहेत. एक, आपण एकऱ्यात आपल्याला जर ₹7,000 टोमॅटो बसतील, तर हे आपण 3,500 बसवतोय. अच्छा. म्हणजे तिथं आपण निम्म्यानं आपला खर्च तिथं निम्मी रोपं बसली. बरोबर. दुसरी गोष्ट आपण 10 दिवसातनं एक फवारणी घेतोय, अच्छा. की ह्याला टोमॅटोला आठवड्यातून 2 फवारणी घ्यायच्या. हां. तिथं आपण एकच फवारणी घेतोय बरोबर. आणि प्लॉटची लाईफ आहे, ही प्लॉटची लाईफ जरा कमी दुप्पट होते. म्हणजे चालू तरी झाल्यानंतर साधारण समजा साधा जो टोमॅटो आहे, तो समजा 1 महिना चालतोय. हां, तर ग्राफ्टिंग वाला किती दिवस चालू आत शकतो? 2 महिने चालणार. आता आपली ग्राफ्टिंगचा 2 महिने पहिला चालतोय. तोडा आपला 4 डिसेंबरचा आहे. आता हां, प्लॉट चालू होऊन आपल्याला 2 महिने झाले. हां. 2 महिने झालेत प्लॉट चालू होऊन. अजून ह्यो 1 महिना प्लॉटला काय होत नाही. 1 महिना या प्लॉटला काय नाही होणार. काय होत नाही. म्हणजे 3 महिने समजा 10-12 तोडे जरी सॉरी 10-12 नाही. समजा 1 महिना जरी प्लॉट चांगला चालला आणि जरी एक 7-8 तोडे जरी वाढले, हं, तरी ते ॲव्हरेज निघून जाते ना. हं. आणि ह्याचा एक एक चांगला बेनिफिट आहे, की 3 महिने आपला प्लॉट चालतोय हार्वेस्टिंगपासून. तर 3 महिन्यामध्ये आपण तेजीमंदी पण आपल्याला मिळू शकते.